महादेव, पाहिलात ना, आम्ही आधीच म्हटलं होतं की तुमच्या जाण्याची वेळ येणार नाही. खरंच. आणि विशेष म्हणजे ती सामान्य मनुष्य असू नये. तुम्ही चुकताय महादेव. ती मनुष्य आहे, परंतु सामान्य मनुष्य नाही. ती साक्षात तुळजाचा अवतार आहे. आणि तुळजा ही सती मातेपासून झालेली निर्मिती आहे. तरी तिच्या मानवी देहाला असलेल्या मर्यादांचा ती पार गेली आहे. देव जेव्हा जेव्हा मानवी अवतार घेतात तेव्हा तेव्हा मानवी मर्यादाच्या दैवत्वांचे नवे उच्चांक सुद्धा गाठले जातातच आणि जातच राहणार. श्री विष्णूंचा वामन अवतार हा सुद्धा मानवी होता, पण त्यात सामावलेली शक्ती ही जग बदलून टाकणारी होतीच ना. असेच अनेक अवतार देव वेळोवेळी घेत राहतील. तुम्हाला आदी आणि अंत या पलीकडचं सगळंच माहिती आहे देवी. तुम्हीही सारं जाणताच की हा काल प्रवास आवर्तनात सुरू असतो. निरंतर पुन्हा पुन्हा तेच चक्र चालत असतं. देवी, आज आपण फारच गूढ बोलताय. हो, कारण आजच्या या घटनेमुळे एका नवीन आवर्तनाची सुरुवात झालीये महादेव. येणाऱ्या काळात काही घटना अशा घडतील ज्या कदाचित तुमच्या प्रवासाची आणि विचारांची दिशा बदलून टाकतील. परंतु ह्या काळाच्या संतुलनासाठी त्याची गरज लागणार आहे. जे भविष्यात घडणार आहे त्यात तुमची योग्य ती भूमिका तुम्ही निभवालच, ह्याबद्दल आम्हाला विश्वास आहे. तुळजाचं हे कार्य संपन्न होण्यासाठी आम्ही लागेल ती मदत करायला तयार आहे, कारण त्यानंतरच आमचा विरह संपणार आहे. तुम्ही जो विचार करता आहात त्यापेक्षा प्रारब्धात खूप काही वेगळं लिहिलं आहे महादेव. जेव्हा ते तुमच्या समोर येईल तेव्हा तुमचं रौद्र रूप आमच्या योजनेतील बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, कारण तुळजाच्या योजनेतील पुढचं पाऊल सगळं काही बदलून टाकेल. माते, अहो नेमकं काय घडलंय इथं? जगदंबाने साही रिपुंचे दमन केले. आता ते सारे तिच्या अधीन आहेत. ओ, फार चांगली गोष्ट झाली ही. सगळ्या गावाचं कल्याण झालं. दैत्य माता दितीने निर्माण केलेलं शस्त्र अखेर समाप्त झालं. पण माते, या संघर्षात देवींना काही त्रास झाला का? त्या 6 रिपुंचा पाडाव करण्यासाठी तिला खूप शक्ती वापरावी लागली. त्यामुळे तिचा शक्तिपात झाला. पण मग आता ह्यावर उपाय? लगेच शुद्धीवर येईलच ती. दितीचं हे शस्त्र जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा आम्ही देखील बेशुद्ध पडलो होतो. आज त्या शस्त्राचा जगदंबाने पाडाव केलाय. तिला थोडा अशक्तपणा येणारच. गावातील सगळी माणसं पाषाण झाली होती. सगळे पाषाण झाल्यावर जगदंबा एकटीच होती हे त्यांनी पाहिलं होतं. आणि त्यात मदाबरोबर जगदंबाने जो लढा दिला होता, त्यामुळे ह्यावेळीही संकटातून जगदंबानेच त्यांना वाचवलं आहे ह्याची त्यांना खात्री आहे. आणि आता सगळेच जण जगदंबाला गावात शोधतायत. काय झालं तुळजाई? सगळं ठीक आहे ना? हो, सारं काही ठीक आहे. तूच सगळं काही ठीक केलंस. मी नाही, आपण. त्याने काय फरक पडतोय? कारण तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. आता कसं वाटतंय तुला? बरं वाटते. आता काहीच थकवा जाणवत नाहीये. मग आता घरी निघायचं का? सगळे तुझी वाट बघतात. जगदंबा, केवढं मोठं संकट आलं होतं ग आमच्यावर. आम्ही समदे शिळा बनून पडलो होतो, पण तूच काहीतरी केलं.
आणि आम्हा सर्वांना या समस्येतून वाचवलंस, हो ना? नाही गाई, मी काहीच केलं नाही. होय, जगदंबानीच काहीतरी चमत्कार केलाय बघ. जगदंबा गावासाठी काय नाही काहीतरी करतच असते, आणि मी काय नाही केलं अशी सारखी म्हणत असते बघा. होय, हे बघा, म्हणून आजच आम्ही काही ना काहीतरी घेऊन आलोय. जे काही गावावरचं आसुरी संकट तिनं घालवलंय त्या बदल्यात आमच्याकडनं ही छोटीशी भेट आहे बघा. अहो पण मी खरंच काही केलं नाहीये. जर काही असेल तर ती देवी आईची आपल्या तुळजाईची कृपा असेल. काय असेल ते असो, पण गावावरचं संकट टळलं हे बाकी खरं. होय, उजेडानं अंधारावर मात केली, जणू तमावर सोन्याची पावलं उमटली. घन 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 गरजू लागले, घन 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 गरजू लागले. तमावरती सोन्याची उठती पाऊले, तमावरती सोन्याची उठती पाऊले. खळ 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 तुटल्या साखळ्या, झर 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 ताही दिशा झाल्या मोकळ्या. मंगलतेचा परिमळ मधुर दरवळे, मंगलतेचा परिमळ मधुर दरवळे. तमावरती सोन्याची उठती पाऊले, तमावरती सोन्याची उठती पाऊले. घन 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 घन, घन 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 घन, घन 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 घन, घन 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 घन. स्वरलोकी नृत्याचा नाद पोचला, सृष्टीभर सृजनाचा मोद दाटला. शुभतेचे लक्ष लक्ष दीपते वने, शुभतेचे लक्ष लक्ष दीपते वने. तमावरती सोन्याची उठती पाऊले, तमावरती सोन्याची उठती पाऊले. कड 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 बिजली कडकडे, दाट दाट काळो खास चालले तडे. उदरातून रात्रीच्या सूर्य अंकुरे, उदरातून रात्रीच्या सूर्य अंकुरे. तमावरती सोन्याची उठती पाऊले, तमावरती सोन्याची उठती पाऊले. माझा हसता खेळता परिवार, माझं आनंदी गाव पुन्हा एकदा पहिल्या रूपात आलं. समदे लोक सुखी झाले. आता या सुखाला कुणाचीच नजर नको लागाय. अशक्य, केवळ अशक्य. हा रिपू म्हणजे आमचं सर्वात प्रभावी अस्त्र होतं, प्रतीक होतं. आम्ही अनेक वर्ष केलेल्या आराधनेचं प्रतीक. मानवाच्या मनातील सगळ्यात भयानक विकारांना आम्ही मूर्त रूप दिलं होतं, आणि तरीही हे अस्त्र पराभूत झालं. दैत्यमाता, आम्हालाही फार मोठा धक्का बसलाय. ही केवळ तुझी चूक आहे शुंभा. मत्सराला आपल्या नियंत्रणात ठेवायला तुला जमायलाच हवं होतं. दैत्यमाता, केवळ एकाच रिपूसाठी आम्ही प्रयत्न केले होते, पण युद्धनीतीतील अनुभवी, पराक्रमी आणि त्रैलोक्याचे स्वामी असुर नरेश महिषासूर यांनाही या अस्त्राचा उपयोग योग्य पद्धतीने करता आलाच नाही. त्यामागचं कारण आम्हाला ज्ञात आहे. ज्ञात होतं? कोणतं कारण? तुळजाला पराभूत करण्याची सिद्धता करण्याच्या भरात आपण हे विसरलो की तुळजा हे साक्षात आदिशक्तीचं रूप आहे.
या षड्रिपूंची निर्मिती होण्याच्या कितीतरी आदिशक्ती निर्माण झाली होती. पण असुर नरेश, युद्धात काही वेळा आपण त्यांच्यावर मात केलीच होती. आपण मात केली असं केवळ आपल्याला वाटलं, पण सम्राज्ञी तो केवळ आभास होता. आपल्याला तो आपला विजय वाटला असला तरी ती केवळ आदिशक्ती आणि तुळजेची योजना होती. आपल्या अस्त्रांचा वापर तिने जगदंबेला प्रशिक्षित करण्यासाठी केला. ती तुळजा जगदंबेला एका मोठ्या युद्धासाठी सिद्ध करते. तुला खरंच असं वाटतंय महिषा? केवळ वाटत नाही दिती माता, आम्ही संपूर्णपणे आश्वस्त आहोत. दिती माता, सगळा घटनाक्रम लक्षात घ्या. त्या रिपूंबद्दल तिनेच जगदंबेला समजावलं. या रिपूंशी लढा कसा द्यायचा याची जाणीव जगदंबेला प्रत्यक्ष तुळजाने करून दिली. आणि त्यानंतर तुळजा योगनिद्रेत गेली. मद आणि काम यांच्याशी जगदंबा स्वतः लढली आणि साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्यांना तिनं नाहीच केलं. तो तर मोठाच धक्का होता आपल्यासाठी. आपण तिच्यावर मात करतो आहोत, आपण विजयी होतो आहोत, आपण आक्रमण करतो आहोत असं केवळ आपल्याला वाटलं. थोडक्यात तिने आपल्या सोबत खेळ केला, आपला वापर करून घेतला. अर्थात. मग आता लक्षात आल्यावर काय करायचं? स्वस्थ बसायचंय? नाही, स्वस्थ बसायचं नाही, याचाच तर सूड घ्यायचा आहे. असा सूड ज्याने ही धरणी कापेल, आकाश फाटेल आणि संपूर्ण त्रैलोक्यात हाहाकार माजेल. आता निघायला हवा आम्हाला. अंधार पडायच्या आत गावाला पोचलेलं बरं. दादा, आणखी थोडे दिवस राहिला असता तर बरं झालं असतं. अरे, आम्ही तुमच्याशी असं येडं वाकडं वागून बी तुम्ही आम्हाला एवढे दिवस तुमच्या घरी ठेवून घेतलं. तुमचं प्रेम, तुमची माया, तुमचा देवीवरचा विश्वास आणि श्रद्धा, आता हे सगळं संचित आम्हाला आयुष्यभरासाठी पुरेल. देवी आईचं नाव घेतल्यावर काहीतरी आठवलं मला. मी आलेच. ही काय आणायला गेली आता आत? थांबाओ, असेल काहीतरी तिच्या मनात. हे घ्या, हे तुम्हाला द्यायचं होतं जाऊबाई. नाही नाही, मी काय घ्यायचे नाही, आधीच सांगून ठेवते. तू मोठ्या बहिणीची माया म्हणालीस ते समजा ठीक आहे ग, पण आल्यापासून मी जो तुला त्रास दिला तो तू विसरली असशील, पण मी नाही विसरायची. मला खरंच काही न ग. तुम्ही एवढ्या कठीण परिस्थितीत इथं आलात, तुमचं मन मोकळं केलं, हे किती चांगलं झालं बरं. आणि माणूस आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबरच आपलं मन मोकळं करत असतोय. राग आला तर रागवायचं, कधी भांडायचं, रुसायचं, पण शेवटी आपण एकच असतो ना. होय वहिनी, आता तसलं काय बी मनात आणू नका तुम्ही. आणि ही परिस्थिती बदलणार, आम्हाला खात्री आहे. हात पुढं करा. ही देवी आईची कवडी आहे, तिचा आशीर्वाद आहे. मी रोज याची पूजा करते. तुम्ही बी तुमच्या घरात ही कवडी ठेवा आणि मनापासनं हिची पूजा करा. तुम्हाला कधी बी अडचण येणार नाही. ओ सावजी दादा, सावजी दादा, तुम्ही येत आहे वय? आम्ही तुम्हाला तुमच्या गावात शोधत होतो. काय काम होतं का? अहो, आमच्या गावच्या सावकारांना तुमच्या बरोबर कपड्याचा व्यापार सुरू करायचा आहे.
तुमच्या धंद्यात तुमचं लय नुकसान झालं, पण तुमचा अनुभव लय मोठा आहे. त्यांना त्यासाठी तुम्हाला भेटायचं आहे. खरंच? होय तर हे बघा, त्यांनी बिदागी म्हणून या मोहरा दिल्यात. हे घ्या. मी येतो लवकरच. सावजी दादा बघ, देवी आईचा आशीर्वाद असा कामी आला. होय रे, तुझ्या घरात आल्यावरच ही प्रचिती आली बघ. या घरात देवीचाच वास आहे. वय इथं आल्यावर आमच्या समद्या अडचणी दूर झाल्या. जगदंबा, येतो आम्ही. ह्या पोरीवर देवी आईची कृपा आहे, आणि एक दिवस हीच पोरगी आपल्या घराण्याचं नाव गाजवल. चला निघूया आता. मी तुम्हाला अर्ध्या वाटेपर्यंत सोडा येतो. हा, मी बी वेशीपर्यंत येते. हा, जगदंबा, आपण दोघींनी मिळून 6 रिपूंचं दमन केलं, परंतु आणखी एक गोष्ट करायची बाकी आहे. आता काय करायचं बाकी आहे? दैत्य माता दितीने एका वाईट हेतूने त्यांना मानवी रूप दिलं होतं. ते तुझे अंकित झाले असतील, तुझ्या जवळ असतील, तर कोणीही त्यांना आपल्या नियंत्रणात घेऊन तुझ्या विरोधात त्यांचा वापर करू शकेल. आणि मत्सराने देखील तेच केले. मग यावर उपाय काय? आपण त्यांना कायमचं नष्ट करायचं का? नाही जगदंबा, तसं नाही करता येणार. का? कारण विश्वाचा समतोल राखण्यासाठी त्यांचं अस्तित्व गरजेचं आहे. जर ते संपले तर सज्जन आणि दुर्जन ह्यांच्यात भेद कसा राहणार? देव दानव कसे ओळखणार? मोह संपला तर लोक कष्ट करणार नाही. काम संपलं तर उत्पत्ती संपेल. मग आता काय करायचं? आता आपण त्यांना मुक्त करायचं, परंतु एका अटीवर. कोणती अट? आम्हाला माफ कर देवी. आम्ही तुझ्या विरोधात जाऊन तुझ्यावर हल्ला केला. आम्ही सगळेच महिषासुराच्या अधीन होतो, म्हणून आमच्याकडून ही चूक झाली. पण आता आम्ही तुझ्या अधीन आहोत देवी. पण असं असेल तर यापुढे तुमच्यावर भरोसा कसा ठेवणार मी? तुम्ही ज्याच्या अधीन राहणार त्याच्या बाजूने लढणार. योग्य अयोग्य याचा विचारच करत नाही तुम्ही. माझ्यासोबत असूनही तुम्ही पुन्हा माझ्या विरोधात जाणार नाही याची खात्री काय? त्यामुळे आता एकच मार्ग. आम्हाला नष्ट करू नकोस देवी. अगं, हे विश्व निर्माण करताना तूच आम्हाला निर्माण केलंयस. हवं तर आमची शक्ती कमी कर, पण नष्ट नको करूस. नाही, मी नष्ट करणार नाही तुम्हाला. पण माझी एक अट आहे. अट? काय अट आहे देवी?
मी तुम्हाला शरीर विरहित करणार. तुमचे शरीर नष्ट होईल आणि फक्त विकार राहील. जे माझ्यापासून दूर राहतील त्यांच्या जवळ तुम्हाला जाता येईल. त्यांनाच तुमची बाधा होईल, कारण मी तुमचं दमन केलंय. आमचं जे काही व्हायचंय ते तुझ्याच हस्ते होऊ दे देवी. माझं दुसरं नाव आहे भवानी. भवानीचा अर्थ म्हणजे विकार रहित. जशी मी विकार रहित आहे तसेच माझे भक्त विकार रहित असतील. साई राजा उदो उदो. आई राजा उदो उदो.